आनंद आश्रमामध्ये नोटा उधळल्याचा व्हिडिओ ठाकरे गटाच्या केदार दिघेंकडून ट्विट करण्यात आला। दिघे साहेबांच्या समाजसेवेचं पावित्र्य नष्ट केल्याचा आरोप केदार दिघेंनी केला। यावरून विरोधकांनी मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल केला आहे। दरम्यान संबंधितांची चौकशी करत पक्षातून काढण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमात नोटा उधळल्याचा व्हिडिओ पुतणे केदार दिघेंकडून ट्विट। आनंद आश्रमात नोटा उधळल्या, दिघे साहेबांच्या समाजसेवेचं पावित्र्य नष्ट केलं, आनंद हरपला, केदार दिघे यांच्याकडून ट्विट। परंपरा आहे का जिकडे दिघे साहेबांच्या आनंद आश्रमामध्ये पैसे उधळले जातात। खरोखर निंदनीय आणि खरोखर दुःखदायी गोष्ट आहे की अशा पद्धतीने ते पैसे उधळले गेले। गणपती विसर्जनाच्या निमित्तानं टेंभी नाक्यावरील आनंद आश्रमात ढोल वाजवण्यात आले। टेंभी नाक्यावरील शाखेचे प्रमुख निखिल बुडजुडे, पोलीस लाईन शाखा प्रमुख नितेश पाटोळे यांनी नोटांची उधळण केली। पैसे उधळतानाचा व्हिडिओ समोर येताच संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या। केदार दिघेंकडून ट्विट केलेला व्हिडिओ हा गुरुवार 12 तारखेचा असल्याची माहिती आहे। आनंद दिघे यांच्या त्या वास्तूमध्ये ते जिथे बसायचे त्याच्या डाव्या बाजूला एक हंटर लावलेला आहे। हंटर बघा तुम्ही, आता यांनी काढल्या का माहिती, एक हंटर त्यांच्याकडे लावलेला असायचा। आनंद दिघे असते हयात आणि असा धिंगाणा त्याने पाहिला असता तर त्याने तो भिंतीवरचा हंटर काढून अशा प्रकारे लुटीचा पैसा उधळणाऱ्यांना फोडून काढला असता। मी ते पाहिलं, त्याची चौकशी होईल। ज्यांनी असा प्रकार केलाय त्याला पक्षातून काढून टाकणार, त्याच्यावर कारवाई करणार।